रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरनं अजित पवारांनी टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं। चौकशीचा आम्ही इव्हेंट करत नाही अशा शब्दात त्यांनी टोला लगावलाय। पाहूयात हा खास रिपोर्ट। चौकशीचा आम्ही इव्हेंट करत नाही। अजित पवारांची रोहित पवारांवर टीका। ईडी चौकशी दरम्यान शक्ती प्रदर्शनावरून टोला। बारामती ॲग्रोटेक प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार ईडीच्या चौकशीसाठी हजर तर राहिले, पण चौकशीसाठी जाताना त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। रोहित पवारांच्या ईडी चौकशीनिमित्त मुंबईत बुधवारी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। रोहित पवारांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती, तर दुसरीकडे आजोबा शरद पवार स्वतः चौकशी संपेपर्यंत राष्ट्रवादीच्या कार्यालयात ठाण मांडून बसले होते। आता या शक्ती प्रदर्शनावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रोहित पवार यांच्यावर तोफ डागली। त्यावर रोहित पवारांनी भाजपसोबत जुळवून घेतलं असतं तर त्यांचीही चौकशी झाली नसती असा टोला पवार गटाच्या नेत्यांनी लगावलाय। माझी पण एसीबीने 5 तास चौकशी केली होती, मला चांगलं आठवतंय। वेगवेगळे इन्कम टॅक्सचे पण लोक आले होते, परंतु आम्ही एवढा प्रोपोगंडा करत नाही, लोक गोळा करत नाही, त्याचा इव्हेंट करत नाही। आता कोणी काय करावं ज्याचा त्याचा अधिकार आहे, आणि कुणाकुणाच्या इन्क्वायरीच्या बोलवल्यानंतर कुणी कुठं हजर होतो ज्याचा त्याचा अधिकार आहे। तुमच्या संदर्भातली ईडीची नोटीस येण्याआधीच जेव्हा नरेंद्र मोदींनी भोपाळमध्ये जाहीरपणाने आरोप केला तुमच्यावर, आणि मग तुम्ही ताबडतोब तिकडे सामील झाला, त्यामुळे तुमची ईडीची चौकशी होण्याचा प्रश्न उद्भवला नाही। तुम्हाला ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागलं नाही, कारण तुम्ही ऍडजस्टमेंट केला, भाजपाबरोबर गेले। रोहित पवारांनी लोक गोळा केलेली नाहीत। महाराष्ट्रातनं त्यांचे जे अनुयायी आहेत, युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून त्यांनी जे युवकांचे प्रश्न हाती घेतले, ते युवक त्या ठिकाणी जमले होते। पक्षाचे पदाधिकारी स्वतःहून त्या ठिकाणी आलेले होते, त्यांना लोक गोळा करण्याचा प्रश्न येतो कुठे? रोहित पवारांची ईडीनं तब्बल 12 तास चौकशी केली। ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर त्यांनी जिंकेपर्यंत लढत राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला। 1 फेब्रुवारीला ईडीनं त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले। त्यांनी मला सांगितलं की अजून काय डॉक्युमेंट्स आम्हाला लागणार आहेत, आणि ते डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला 1 तारखेला म्हणजे पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला तुम्हाला परत एकदा तिथं यावं लागेल। मी त्यांना होकार दिलेला आहे। 1 तारखेला परत एकदा जाऊन जे काय सहकार्य करायचं ते सहकार्य तिथं मी स्वतः करेल। अशा पद्धतीने आज दिवसभर 12 तास माझी एन्क्वायरी तिथं झाली। ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते ईडीच्या रडारवर आहेत। बारामती ॲग्रो प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांची ईडीनं चौकशी केली। कोविड बॉडी बॅग घोटाळ्यात ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांना नोटीस बजावली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आदित्य ठाकरेंचे विश्वासू सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे। जोगेश्वरी भूखंड प्रकरणी ठाकरे गटाच्या रवींद्र वायकरांना चौकशीसाठी समन्स बजावलंय। ईडीच्या चौकशीवरनं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवलंय। केवळ राजकीय सुडापोटी हे सगळं होत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।